आज मी बनवणार आहे कुरकुरीत पालक भजी आणि कुरकुरीत मिरचीची भजी। तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राइब पण करा। मिरची भजी आणि पालक भजी कुरकुरीत होण्यासाठी मी खास ट्रिक वापरली आहे। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे पालक भजी आणि मिरची भजी, तेही एकदम कुरकुरीत। आता इथे मी मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकताय। आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि असं मधून कट करायचं आहे आणि मध्ये याला मीठ लावायचं आहे। आता मध्ये मीठ का लावायचं आहे तर खाताने खूप छान चव लागते, म्हणून मध्ये मीठ लावायचं। आता मी सगळ्या अशा कट करून घेणार आहे आणि मीठ लावून घेणार आहे। तर मी सगळ्या घेतल्या आहेत कट करून आणि मीठ पण लावून घेतले। आता इथे मी एक बाउल घेतले आणि बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतले। आता बेसन आपल्याला परत घ्यायचं आहे। मी पहिले 1च वाटी घेतले। इथे मी 1 पळी तांदळाचं पीठ घेतले। तर मी बोललो होतो ना, कुरकुरीत होण्यासाठी खास ट्रिक आहे, तर ती ही ट्रिक आहे। तांदळाचं पीठ टाकल्याने खूप कुरकुरीत होतात ही भजी। आता याच्यात मी थोडंसं ओवा टाकलाय, अर्धा चम्मच हळद टाकले आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिक्स करून याच्यात थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे। आता मी थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेत आहे। आता जर आपल्याला वाटलं नाही पातळ झालं किंवा जास्त करायचं असेल तर थोडंसं याच्यात परत बेसन टाकू शकता। मी इथे परत 1 पळी बेसन घेतले आणि असं मिक्स करून घेत आहे। मला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी परत थोडं 1 पळी बेसन घेतले। आता हे छान मस्त बॅटर बनवायचं आहे। हे बघा, हे असं। आता तुम्हाला समजत नसेल की कसं पाहिजे पालक भजीसाठी आणि मिरचीसाठी, तर असं चमच्यावर घेऊन असं करून बघायचं आहे। जर ते खाली नाही आलं चमच्याच्यात तर समजायचं परफेक्ट आहे। तर इथे मी तेल गरम करायला ठेवले आणि तेल गरम झालं आहे। आता याच्यात आपण मिरची भजी करून घेऊया। आता एक मिरची घ्यायची आणि या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि तेलात सोडायची। अशाच मी सर्व करून घेत आहे। असंच एक करून सर्व बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे। तर इथे सर्व मी तेलात सोडलेत मिरची भजी। खूप छान लागतात हे मिरची भजी आणि पावसाळ्यात असं नक्कीच एकदा ट्राय करून बघायला पाहिजे। आता याला छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे ते मिरचीची भजी। आता हे तळून रेडी झालेलं आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। असं झाऱ्याने काढून घ्यायचं आहे, याचं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे खाली। बघू शकता मी असं काढून घेत आहे। आता एक चाळणीत काढून घेत आहे मी। आता परत असेच दुसरे मी मिरच्या ह्याच्यात टाकून घेणार आहे या तेलामध्ये। तर दुसऱ्या पण मिरची भजी रेडी झालेले आहेत, ते पण तळून झालेले आहेत, ते पण मी असे काढून घेत आहे। आता याच उरलेल्या बॅटरमध्ये, बेसनाच्या बॅटरमध्ये आणि याच कढईमध्ये आपल्याला पालक भजी तळून घ्यायचे आहेत। आता माझ्याकडे पालक होते, मी तिला स्वच्छ साफ करून 2 ते 3 पाण्याने धुवून सुकून घेतले मी थोडंसं। आता हे पालकाचे ना असे एक पान घ्यायचे आपल्याला, अख्खंच पानं घ्यायचे आणि त्या बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचे आणि तेलात सोडायचे। खूप छान भजी लागतात, ते खूप कुरकुरीत होतात। खूप छान भजी होतात, ते खायला एकदम कुरकुरीत आणि घरातील सर्वांनाच खूप आवडतात। आपल्याला रोज रोज एकच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल पालकचा, तर
अशा प्रकारे पालक भजी नक्कीच ट्राय करून बघा, खायला खूप छान लागतात आणि याच्यासोबत गरमागरम चाय. आता याला पण आलटीपलटी करून सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत तळून घ्यायचे. तळल्यानंतर काढून घ्यायचे. आणि असेच मी आता सर्व भजे पालक भजे करून घेणार आहे. आता माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. इथे मी कपभर चाय पण घेतला आहे. चायसोबत हे भजे खूपच छान लागतात. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.